पिंपरी पेंढार येथे पिंपरी पेंढारच्या मळगंगा माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मळगंगेच्या चरणी हजारो भाविक रोजचे नतमस्तक होण्यासाठी येत असतात. आपल्या सोबत आहेत पिंपरी पेंढार येथील ग्रामस्थ. आपण त्यांच्याशी विचारपूस करूया की काय नवरात्र उत्सवामध्ये काय काय नियोजन आहे आणि काय इथं गर्दी होते, दैनंदिन कार्यक्रम काय. मी या गावचा रहिवासीच आहे. पिंपरी पेंढार तुषार अर्जुन बोराडे. मळगंगा मातेचा हा जो उत्सव आहे हा खूप आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा होतोय. दरवर्षी याच्यामध्ये नवीन नवीन संकल्पना याच्यामध्ये आणखी ऍड केल्या जातात. ठीक आहे, त्याच्याप्रमाणे या मळगंगा मातेचा आता नवीनच एक अंदाजे 5-6 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालेला आहे. नवीन मंदिराचं सुबक असं काम केलेलं आहे. हा भव्य दिव्य असं सभा मंडपाचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या मळगंगा मातेचा जो म्हणजे पूर्वीप्रमाणे जो आज पिढी जो चालत आलेली आहे, ठीक आहे, जे बाहेरगावी असतील ते लोक दरवर्षी यात्रेनिमित्त मळगंगा मातेच्या दर्शनास दरवर्षी येत असतात. त्याच्यामुळे खूप भव्य दिव्य असा जो उत्सव आहे तो दरवर्षी साजरा होत असतो. नवरात्र उत्सव तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेच की एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित एकदम प्रमाणे तो साजरा केला जातो. महिला भगिनींचा सहभाग तर याच्यामध्ये खूप उत्कृष्ट आहे. एकदम भरपूर अशी गर्दी होते दर्शनासाठी. दररोज सकाळी एक अंदाजे 6:30 पासून जी दर्शनास गर्दी होते ती जवळपास संध्याकाळी 8 वाजेपर्यंत गर्दी चालूच राहते. आणि सकाळी एक अंदाजे 7 वाजताच एक महाप्रसादाचा लाभ सर्व ग्रामस्थांना जे काही दर्शनाला येतात त्यांना सर्वांना लाभ त्याचा मिळतोय. आणि संध्याकाळचं काय? संध्याकाळचं पण एक संध्याकाळची दर दिवशी आरती असते. दर दिवस नवरात्रीमध्ये आरती असते. संध्याकाळी पण महाप्रसादाचा लाभ सगळेजण घेतातच. असं सांस्कृतिक कार्यक्रमांचं काही? सांस्कृतिक कार्यक्रमाचं मळगंगा माता जी देवस्थान ट्रस्ट आहे, पिंपरी पेंढार सोशल हेल्थ फाउंडेशन आहे, बाकीचे जे काय आणखी फाउंडेशनचे ग्रुप आहेत गावामधलं महत्वाचा ग्रुप जो आहे पिंपरी पेंढार सोशल हेल्थ फाउंडेशन, या आमच्या ग्रुपने गावामध्ये भव्य दिव्य असा राजदांडियाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दर दिवशी नवरात्रामध्ये रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला जातो. एकदम भव्य दिव्य असा त्याला प्रतिसाद लाभतो ग्रामस्थांचा. छान, अतिशय सुंदर माहिती माता मंदिरामध्ये दिलेली आहे. आपण याच प्रकारच्या नवीन सर्व ज्या देवीच्या मंदिरामध्ये राहणार आहोत आणि या पुढील काळात देखील 9 दिवस आपण 9 मंदिरांमध्ये राहणार आहोत. आपल्यासोबत पिंपरी पेंढारचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी व्यवस्थित माहिती दिली की कशा प्रकारे उत्सव साजरा केला जातो अशीच माहिती